दसरा विजयादशमी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवशी साजरा केला जाणारा सण. हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा आहे. म्हणजेच दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणून हा ओळखला जातो. दसरा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस. विजयादशमीला हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो. तर हा सण मोठा आनंदाला नाही तोटा. या दिवशी रावण दहन, सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, त्याचबरोबर दुर्गादेवीची पूजा, प्रभू श्रीराम तसेच श्री गणेशांची देखील पूजा केली जाते. तसेच ही परंपरा आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची देखील आपल्याकडे प्रथा आहे. तर दसऱ्या दिवशी आपण पूजा कशी करावी, तसेच दसऱ्याची पूजा करण्याचा मुहूर्त काय असेल, सरस्वती पूजन कसं करावं, शस्त्रपूजन कसे करावं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे 9 दिवसांचे नवरात्री साजरी केली जाते. त्यानंतर विजयादशमी साजरी केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानलं गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य केले जातात. नवीन गृह, नवीन वाहन, कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी, तसेच नवीन वस्तूंची, कपड्यांची खरेदी असे अनेक शुभ कार्य आपण या दिवशी करत असतो. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावरती भवानी देवीच्या उत्सवाला देखील याच दिवशी शुभारंभ केला होता. तर दसऱ्याच्या दिवसाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधी पाहून घेऊयात. दशमी तिथी प्रारंभ 23 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 5:44 पासून. दशमी तिथी समाप्त 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:14 पर्यंत. दसरा कधी आहे तर उदय तिथीप्रमाणे दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरी केला जाणार आहे. विजयादशमी पूजा शुभ मुहूर्त 24 ऑक्टोबर मंगळवारी दुपारी 2:05 ते 2:51 पर्यंत असणार आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभकारक मानला गेलेला आहे. तर विजयादशमीच्या दिवशी घरोघरी छान अशी पूजा केली जाते. शस्त्रपूजन, लक्ष्मीदेवीची पूजा, घरातील वाहनांची झेंडूच्या फुलांनी माळा लावून पूजा केली जाते. झेंडूच्या फुलांनी देवीला हार घातला जातो. घरातील मुख्य दरवाजाला सुद्धा सुंदर असं आंब्याच्या पानांचं व फुलांचं तोरण बांधलं जातं. एकमेकांना आपट्याची पानं देऊन सहकुटुंब भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असं म्हटलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळची नित्य कामे आटोपून घर स्वच्छ करावं. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं. आपण घटस्थापनेच्या दिवशी देव हे विड्याच्या पानावर स्थापित केलेले असतात. तर या दिवशी देवांना स्वच्छ करावे. देवघरी आपण स्वच्छ करावे. देवांनाही स्नान घालून यथासांग पंचोपचारे पूजा करावी. सर्व देवांना झेंडूची फुले व्हावी. तसेच देवघराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरणही आपण बांधायचे आहे. तसेच देवी देवतांचे फोटो जर असतील तर त्यांनाही आपण हार घालायचा आहे. देवघराजवळ जागा असेल तर अशी पूजा तुम्ही मांडू शकता. त्याचप्रकारे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढून दोघं बाजूला दिवेही प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. तसंच धूप दीपही लावायचा आहे. तसेच देवही आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत व त्यांची यथासांग अशी पूजा अर्चाही करून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला जी जागा योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडू शकता. तसंच या दिवशी सरस्वती पूजन देखील केलं जातं. जर तुम्ही सरस्वती यंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही पूजेमध्ये आवर्जून ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. तसेच माता लक्ष्मीचाही फोटो आवर्जून ठेवायचा आहे. प्रथम कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो. त्यामुळे जी आपण पूजा मांडत असतो तिचं दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तसेच आपण या दिवशी सर्वप्रथम श्री गणेशांची यथासांग अशी पूजा करून घेणार आहोत. सुरुवातीला पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करून घ्यावा.
अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला गणेशाचा कोणताही मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर माता सरस्वतीची स्थापनाही आपण करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये ठेवायचा आहे. तसेच श्री गणेशांना जसा आपण अभिषेक करून घेतला त्याचप्रमाणे माता सरस्वतींच्या मूर्तीलाही आपण अभिषेक करून घेणार आहोत. दोन्ही मूर्तींची स्थापना केल्यानंतर माता लक्ष्मीचा फोटोही आपण ठेवायचा आहे. तसेच हळदी कुंकू फूल अक्षदा व्हायच्या आहेत. तसेच कलशही आपण स्थापन करायचा आहे. जर तुमच्या देवघरात कलश असेल तर तुम्ही कलश नाही ठेवला तरी चालेल. तसेच सर्वांना हळदी कुंकू अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत. विधिवत असे पूजन करून आपण पूजा संपन्न करायची आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या पाठीवर सरस्वती यंत्र काढायचे आहे. हे चिन्ह तुम्ही आवर्जून काढायचे आहे, कारण या दिवशी या चिन्हाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे चिन्ह आपल्याला आवर्जून काढायचे आहे. तसेच झेंडूची फुलंही व्हावी. जर पाटी किंवा फळा नसेल तर तुम्ही कागदावर असे चिन्ह काढलं तरी चालेल. हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. या दिवशी सरस्वती पूजन नक्की करायचे आहे. जर तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल तर कलश स्थापन करावा. जर देवघरात तुमचा कलश असेल तर तुम्ही कलश नाही ठेवला तरी चालेल. तसेच घरात आपल्या मुलांची पुस्तके, पवित्र ग्रंथ आणि आपला जो व्यवसाय असेल किंवा आपले जे कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी साहित्य आपण पूजेच्या मांडणीत आवर्जून ठेवायचे आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळेच आपली प्रगतीही होत असते. म्हणून विजयादशमीच्या दिवशी आवर्जून या सर्व गोष्टींचे पूजन आपण करावे. जसं लॅपटॉप, पुस्तकं, ग्रंथ यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. तसेच शस्त्रांचीही आपण पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे. या सर्व साहित्यांची मांडणी जसं महिलांच्या स्वयंपाकघरातील वस्तू घासून पुसून आपल्याला ठेवायच्या आहेत. तसेच दीपधूप दाखवावा. प्रथम श्री गणेशांची आरती करावी. माता लक्ष्मीची आरती पण आपल्याला या दिवशी आवर्जून म्हणायची आहे. तसेच सरस्वती वंदना पण आपल्याला म्हणायची आहे. या कुंदेत तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणेवर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, विशेष जाड्या पहा. ही सरस्वती वंदना आपल्या सगळ्यांची पाठच असते. ती आपल्याला आवर्जून या दिवशी म्हणायची आहे. तसेच आपल्या घरातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन हे पूजन आपल्याला करायचे आहे. तसेच लहान मुलांना सुद्धा आपण सोबत घ्यायचे आहे व सरस्वती वंदना मुलांकडून म्हणून घ्यायची आहे. तसेच गोडाधोडाचा नैवेद्य करावा. खीर पुरणपोळी आवर्जून करायची आहे. तसेच बऱ्याच घरांमध्ये तळी भरली जाते. जे आपले टाक असतात ते विड्याच्या पानावर ठेवून तसेच कलश घेऊन तळी उचलायची आहे. तुमच्याकडे जर तळी भरणी केली जात असेल तर ती तुम्ही करावी. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेलेला आहे. सीमोल्लंघन केलं जातं. आपल्या घरात जे धान्य उगवलेलं असतं ते थोडं देवतांना वाहून त्यातलं पुरुषांच्या टोपीत लावलं जातं व महिलांच्या केसांमध्येही ते माळलं जातं. तर सीमोल्लंघन म्हणजे काय, तर पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या कार्यांचा शुभारंभ दसऱ्याला करत असत. लढाईला जाण्यासाठी विजयादशमीचा मुहूर्त शुभ मानला जायचा. तसेच अनेक व्यापारी या शुभ दिवशी विदेशात जाऊन व्यापार सुरू करत. त्यामुळे दसऱ्याला सीमोल्लंघन दिवस करत म्हणून या दिवसावर शुभ कामांची सुरुवातही केली जाते. याला सीमोल्लंघन असं म्हटलं जातं. या मुहूर्तावर शेतकरी नवपीक घरात घेऊन येतात. तसेच या दिवशी रावण दहन केलं जातं. शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर असतो. पौराणिक कथेनुसार विजयादशमी साजरी करण्यामागील समज असाही आहे की या दिवशी देवीने चंडिकेचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला होता. महिषासुराने व त्यांच्या सैन्याने सलग 9 दिवस युद्ध केले होते व 10व्या दिवशी त्याचा वध करून मातेने हे यश संपादन केले होते. त्यामुळे शारदीय नवरात्रीनंतर दसरा साजरी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळे दुर्गा मातेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते. विजयादशमी हा असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा शुभ दिवस आहे.
तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.